गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचं स्वागत करतोय. आज आपण बघणार आहोत आचारसंहितेनंतर म्हणजे निवडणुकीनंतर कोणकोणत्या जाहिराती येणार आहेत. याकरिता आपल्याला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. सर्व डिपार्टमेंट विषयी आपण माहिती काढलेली आहे आरटीआय मार्फत, त्याविषयी आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत. याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. त्या अगोदर आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस लॉन्च करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये शिक्षक अभियोगिता चाचणी परीक्षा 2024 टेट बॅच 18 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. सर्व विषयाचे लेक्चर यामध्ये जे फर्स्ट आहे बालमानसशास्त्र आणि बुद्धिमत्ता या सहित असणार आहे. सर्व विषय शिकवले जाणार आहेत. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असणार आहे. सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत. जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. लेक्चर जे आहेत अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे. 3000 रुपये सध्या फी आहे ऑफर मध्ये. 18 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर सीमित राहणार आहे. त्यानंतर फक्त तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता टेट बॅच जर जॉईन करायची असेल तर या बॅचची फी फक्त 1500 रुपये आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी. तुमची जी एक्झाम आहे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. त्याकरिता आतापासून तुम्हाला तयारीला लागायचं आहे. यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आरटीआय मार्फत माहिती मिळालेली आहे. एफडीए डिपार्टमेंट आता जी जाहिरात आलेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी सायन्स बॅकग्राऊंड आणि बी फार्मसी ज्यांचं झालेलं आहे त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी होती. तसेच ड्रग इन्स्पेक्टर फक्त बी फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांकरिता 300 पदाची जाहिरात येणार आहे. ड्रग इन्स्पेक्टर एफडीए डिपार्टमेंट अंतर्गत. त्यानंतर ज्या नगर परिषद डिपार्टमेंट आहे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येते. नगर परिषद विभागामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी या दोन्ही पदाची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ज्या महानगरपालिका आहेत यामध्ये नाशिक असेल, संभाजीनगर, ठाणे, अमरावती आणि कल्याण डोंबिवली या 5 ते 6 महानगरपालिकेमधील स्टाफ नर्सचे पद भरले जाणार आहेत. स्वच्छता निरीक्षक असेल, सॅनिटरी इन्स्पेक्टर, त्यानंतर एएनएम, जीएनएम, परत लेखा आणि कोशागार डिपार्टमेंट यामध्ये 800 पदाची जाहिरात येणार आहे. लेखा आणि कोशागार ग्रुप सी ची पद आहेत. लेखा व कोशागार डिपार्टमेंट ज्यांचं कॉमर्स कंप्लीट झालेलं आहे, बीकॉम किंवा एमकॉम झालेले आहे त्यांच्याकरिता ह्या जी जाहिरात आहे यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ते उमेदवार. त्यानंतर आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये आता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये जे पद आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क असेल किंवा विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित पद आहे जे एमपीएससी मार्फत भरली जाते. परंतु यावेळेस पहिल्यांदा सरळ सेवेमार्फत ही पदाची रिक्रुटमेंट करण्यात येत आहे. संपूर्ण विषयासहित असणार आहे ही बॅच. 2500 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी. तसेच फक्त तुम्हाला जर टेक्निकल बॅच जॉईन करायची असेल यामध्ये केमिस्ट्री असेल, अॅनालिटिकल, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री या संपूर्ण विषयासहित प्लस टेक्निकल बॅच मध्ये मायनर ऍक्ट तुम्हाला शिकवले जाणार आहेत. माहिती अधिकार कायदा 2005 चा असेल किंवा माहिती अधिकार महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 या कायद्यासहित ही बॅच असणार आहे. फक्त 2000 रुपयामध्ये. जी ऑफर आहे 18 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. 50% डिस्काउंट. याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची जाहिरात 102 पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे. ग्रे S13 जे पेमेंट स्ट्रक्चर आहे बेसिक 50 ते 55 पर्यंत तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला आतापासून अभ्यास करायचा आहे. 4 ते 5 महिन्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण पीवायक्यू सोबत आपण टॉपिक झाल्यानंतर
MCQ पण त्या टॉपिकवरचे घेत असतो. तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे. या बॅचची जी फी आहे फक्त 2500 रुपये असणार आहे आणि यामध्ये मेंटरशिप बॅच पण लॉन्च करण्यात आलेली आहे. फक्त पहिल्या 50 विद्यार्थिनीकरिता ऍडमिशन ओपन आहेत. तसेच ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरतीचा, त्यांच्याकरिता समाज कल्याण विभाग असेल किंवा महिला बाल विकास विभाग यांच्या डेट एक्सटेंड झालेल्या आहेत फॉर्म भरण्याच्या. त्यामध्ये पण परिवीक्षक अधिकारी असेल महिलांकरिता किंवा समाज कल्याण विभागामध्ये गृहपाल सेपरेट जागा दिलेल्या आहेत, 93 जागा आहेत. त्यामध्ये पण तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.